बॅक करा मॅडम, बॅक करा बीजेपी बॅक करा. हा बघा आणि हा बीजेपीचा कसा तुमच्याकडे आला मला सांगा. तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्ही अधिकारी आहात ना, ऐका तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्हाला परमिशन कशी भेटली? तुम्हाला परमिशन कशी भेटली? नाही तुम्हाला परमिशन कशी भेटली मला सांगा. ऐका सॉरी माझं पण ऐका, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नाही तुम्हाला माहिती पाहिजे ना, समोर दिसतंय ना पण कमळाचं चिन्ह. नाही तुम्ही मगाचपासून बघतोय आम्ही, लक्षात घ्या तुम्ही. नाही चुकीचं आहे, तुमच्या ऍप यायचंच नाही तुम्हाला. हा ऍप दाखवा पहिला. तुम्ही डायरेक्टली असं कसं करू शकता? अधिकारी आहेत ना तुम्ही. हो तुम्ही कामं करता, मग कमळ दाखवू नका ना इकडे. तुम्ही कमळ दाखवू नका मॅडम, कमळ दाखवू नका. कमळ दिसतोय इथं दिसतोय सर्च मारताना. मी आता तुमच्याकडे बघितलं का? नाही अगोदर डायरेक्ट डिलीट मारू नका तुम्ही, डिलीट मारू नका. नाही तुम्ही मग तुम्ही कसे दाखवू शकता? तुम्ही अधिकारी आहेत ना. नाही तसं नाही, अधिकारी आहेत ना, असं नाही झालं. हो साहेब आता इथे कांदिवली जमा होईल कारण यांनी कमळाचा आगाऊ करत आहे. आम्ही जीवाचं रान केलं. मुंबईमध्ये ऐका, मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये वॉर्ड क्रमांक 29 मध्ये ऐका, निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी कमळाचं ऍप डाउनलोड करून सर्वांना कमळाचं चिन्ह दाखवून इथे. पाटील प्रभाग क्रमांक 29 कांदिवली मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. या ठिकाणी या राऊत मॅडम आपण बघू शकता, मुंबई महानगरपालिकेने जे अधिकारी नेमलेले आहेत इथे वोटर्सचे सर्च करण्यामध्ये यादीसाठी, आणि मुंबई महानगरपालिकेचं सक्षम असं ऍप इथे असतानाही भाजपाच्या ऍप वापरून, स्थानिक उमेदवाराचं ऍप वापरून हे इथे वोटर लोकांना सर्च करून देतात आणि इथे भाजपाला प्रमोट करतात. एकदा दोनदा तीनदा चारदा बघितल्यानंतर आमच्या लोकांनी तक्रार माझ्याकडे केलेली आहे की ऍप दाखवताना हे लोक कमळ दाखवतात आणि या डायरेक्टली हे माझा थेट आरोप आहे की डायरेक्टली प्रचार करतात कमळाचा. ते मतदान केंद्रामध्ये बसून इथे कोणतेही नागरिक नाही आहेत प्रचार करताना. अतिशय डिसिप्लिनपणे काम झालंय, पण सरकारी यंत्रणाच भाजपचा इथे पुरेपूर वापर करून प्रचार करते आणि प्रचारपेक्षा मत द्या म्हणून सांगते. तर मी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई पोलीस यांना सांगतो की तत्काळ यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि अख्ख्या मुंबईत असे काही केसेस असतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. आणि हे सगळा फर्जीवाडा तो लावलाय भाजपने एवढी वर्ष, म्हणजे गडीचा डोळ्यांचा चालू आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी म्हणजे फसवणूक आणि चिटिंगचे धंदे उभारलेले आहेत. या आता अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हे करता ज्वलंत उदाहरण आहे. आपण यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि मुंबईकरांनी जागृत करतो की आपण प्रत्येक सेंटरवरती जाऊन त्या अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि त्यांचे ऍप चेक करावेत की इतर दुसऱ्या ऍपमधून हे भाजपचा प्रचार करतात. धन्यवाद.